आम्ही बोटांच्या ठस्यापासून द्राक्षांचा घड कसा बनवायचा हे शिकत आहोत. बघा, बोटांच्या ठस्यांपासून आता द्राक्षांचा घड कसा तयार होतो ते. बालगोपाल हो, बघा बघा, तुम्ही सर्वजण बघा. हा, आता हा झाला देवयानीचा द्राक्षांचा घड. देवयानी बघ, आता या द्राक्षांच्या घड्याला हे झाले सगळे द्राक्षे. आता वर त्याचं आपण काय काढू, त्याचं देठ काढू. हे बघा त्याचं देठ आणि ही त्याची फांदी. हा, द्राक्षांच्या घडाला एक पान पण दाखवू आपण आता. बघा, हे असं आपण त्याला पान दाखवू है ना. हा झाला द्राक्षांचा घड. बनला की नाही द्राक्षांचा घड? हा, दिसतो का छान? बघा, आता थोडस आपण त्याला डिटेल्स करूया, त्याच्यामध्ये डिटेलिंग करूया थोडीशी. द्राक्षांच्या घड्यामध्ये पानांच्या शिरा काढू, काळ्या काळ्या द्राक्षांच्या घडाच्या आतमधल्या शिरा काढू. हा झाला आमचा द्राक्षांचा घड, हो की नाही? आता इथे आपण लिहूया, हा, द्राक्ष असं लिहू आपण. ते पेन्सिल दे ग, तुझी पेन्सिल कुठे गेली ग? हा, मी इथे लिहून देतो, त्याच्यावर पेनाने लिहा. द्राक्षे है ना. आता तू त्या काळ्या रंगाने लिहि त्याच्यावर. हा, असा पेन धरायचा बरोबर, हा पॉइंट ने लिहायचं. घे 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 लवकर घे. धर बरोबर पेन धर आणि त्याच्यावर चालवते. शला आडवी रेषा. अगं एकच रेषा आहे ना तिथे, दोन रेषा कशाला दिल्या? बरं असू दे, आता वर मात्रा दे. ओके, द्राक्षे नाव झालं. रबर दे ग, इरेजर. हा, आता इथं पेन्सिलचं जे काढलेलं आहे ते आपण मिटवून टाकू है ना, इरेज करून टाकू आपण.